नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट कलेजी पोटे फ्राय, तेही झटपट प्रेशर कुकरमध्ये। ही रेसिपी खास त्या लोकांसाठी आहे ज्यांना कलेजी फ्राय तर आवडते, पण त्याचा बनवताना वास येतो म्हणून ते बनवत नाही। पण आज आपण अजिबात वास न येणारे कलेजी पोटे फ्राय बनवणार आहोत, तेही एकदम मसालेदार आणि झणझणीत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कलेजी पोटे फ्राय बनविण्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे। कुकर गरम झाला आहे। आता यात मी घालत आहे तेल। इथे मी 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे 1 तेजपान, तसेच आता यात मी घालत आहे 2 बारीक चिरलेले कांदे। कांद्याला आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त सोनेरी झाला आहे। आता यात मी घालत आहे आलं लसूणची पेस्ट। यात मी 2 चमचे आलं लसूणची पेस्ट घातली आहे। याला देखील आपल्याला 1 मिनिटे मस्त परतून घ्यायची आहे, जोपर्यंत त्यांचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत। आले लसूण पेस्ट देखील छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो। टोमॅटोला देखील आपल्याला 1 मिनिटे मस्त परतून घ्यायची आहे। टोमॅटो देखील छान परतला गेला आहे। आता यात मी घालत आहे कलेजी पोटे। यांना मी 3 ते 4 पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घेतले आहे। आता हे सगळं आपण कांदा लसूणमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया। इथे मी सर्व छान मिक्स करून घेतले आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। आता या कलेजी पोट्याला आपल्याला 4 ते 5 मिनिटे मध्ये परतत असेच शिजवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे शिजवून घेतल्याने कलेजी पोट्यांना वास येत नाही, त्यांचा वास कमी होतो। तुम्ही बघू शकता हळूहळू त्यांचा कलर देखील बदलत आहे। 5 मिनिटे झाले आहे। कलेजी पोटे मस्त परतून झाले आहे। आता यात मी मसाले घालत आहे। सर्वात आधी यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा घरचा काळा मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला। आता हे सगळं आपण मसाल्यांसोबत चांगलं मिक्स करून घेऊया। याला आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता मसाले छान परतले गेले आहे। आता यामध्ये मी घालत आहे अर्धा ग्लास गरम केलेले पाणी। आता याला मी एकदा थोडं परतून घेत आहे। आणि आता यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व आपण थोडं हलवून घेऊया। तुम्ही बघू शकता याला मस्त उकळी येऊ लागली आहे। आता मी कुकरचे झाकण बंद करत आहे। याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून पोटे मस्त शिजतील। 5 शिट्ट्या झाल्या आहे। त्यानंतर गॅस बंद करून इथे मी कुकरची वाफ काढून घेतली आहे। आता आपण झाकण खोलून बघूया आणि तुम्ही बघू शकता यात अजून पाणी आहे। आता पुन्हा गॅस सुरू करून आपल्याला हे सर्व पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटे इथे मी फुल गॅसवर हे पाणी आटवून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता कलेजी पोटे मस्त सुके झाले आहे आणि इथे आपले झणझणीत कलेजी पोटे फ्राय तयार आहे। तुम्ही बघू शकता किती चविष्ट दिसत आहे। हे कलेजी पोटे फ्राय तुम्ही भाकरी, पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता। खूप मस्त लागते। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आणि अशाच चविष्ट रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।